आजची भाजी सगळ्यांच्याच आवडीची आहे। त्यासाठी कांदा, लसूण, टमाटे, कोथिंबिरी, जिरं, सोप हे सगळं मिक्सरमधून बारीक असं फिरून घ्यायचं। तेलामध्ये खडे मसाले परतल्यानंतर वाटलेलं वाटण टाकायचं। आता तेही छान असं परतून घ्यायचं। थोडंसं परतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर आणि कांदा लसूण मसाला टाकायचा। छान मिक्स करायचं। त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत ग्रेव्ही परतून घ्यायची। हे पहा इथपर्यंत छान असं तेल सुटलेलं आहे। त्यामध्ये चिरलेले आलू वांगे टाकले, वरून कस्तुरी मेथी टाकली, छान मिक्स केलं आणि जसा रस्सा बनवायचा तसं त्यामध्ये पाणी घाला। बारीक गॅसवर भाजी शिजत ठेवायची आहे की नाही। सगळ्यांच्या आवडीची आलू वांग्याची पातळवाडी भाजी दिसायला जेवढी मस्त दिसत आहे तेवढीच चवीलाही अप्रतिम लागलेली आहे। तशीच पुढची ही रेसिपी आहे तेवढीच मस्त। तर या ठिकाणी घट्ट असं दही घेतलं। दही छान असं फेटून घ्यायचं आहे। त्याला मस्त रई लावून घेतली। हे पहा अशा पद्धतीने झाल्यानंतर आता 2 कांदे एकदम बारीक असे चिरून घ्यायचे, कोथिंबीर चिरून घ्यायची, खलबत्ता घेतला। खलबत्ता, वाटण, पाटा काही असलं तिच्यावर वाटून घ्या। त्यामध्ये भरपूर लसूण, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ छान असं वाटून घेतलं। थोड्याशा तुपामध्ये जिरं, मोहरी आणि बारीक चिरलेला कांदा, लाल मिरच्या थोडंसं परतून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये धना जिरा पावडर, हळद आणि जे लसणाचं वाटण वाटलं होतं ते वाटण त्यामध्ये घालायचं। छान असं मिक्स करायचं। मिक्स झाल्यानंतर वरून कढीपत्ता टाकला, मिक्स केलं आणि जे फेटलेलं दही होतं ते दही त्यामध्ये घालायचं। गॅस या ठिकाणी बंद करायचा। छान असं मिक्स करायचं। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। जेव्हा कधी भाजी नसेल ना तर ही दह्याची भाजी जरूर बनवा, सगळ्यांनाच आवडीची असेल। जेवढी दिसायला मस्त दिसत आहे की नाही, चवीला तर अप्रतिम अशी ही झालेली आहे। जरूर करून पहा। आणि तिसरी भाजी पहा। पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं, अशा पद्धतीने पनीर कट करून घेतले आणि त्याला थोडंसं परतून घेतलं। त्यानंतर त्याच पॅनमध्ये 1 कांदा, 1 गाठी लसूण, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, अद्रक आणि अर्धी वाटी काजू टाकले। थोडंसं परतून घ्यायचं, वरून थोडं पाणी घालायचं आणि छान हे वाफवून घ्यायचं। आता वाफल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं। त्यामध्ये 1 वाटी दही टाकून घेतलं, 1 चमचा साखर टाकली आणि मिक्सरमधून एकदम बारीक असं फिरून घेतलं। पाहू शकता कलरही मस्त सुरेख आलेला आहे। आता त्याच पॅनमध्ये थोडंसं तूप आणि तेल टाकलं। त्यानंतर खडे मसाले परतून घेतले, वाटलेलं वाटण मिक्सरच्याच भांड्याला मिसळून थोडं पाणीसुद्धा घातलं। त्यानंतर चवीनुसार मीठ, थोडा गरम मसाला, धना जिरा पावडर आणि कस्तुरी मेथी फिरवली। छान मिक्स केलं आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची। त्यानंतर वाटलेली मिरपूड टाकली, छान असं मिक्स केलं। 2 चमचे दुधावरची साय टाकून घेतली। आता साय ही आंबट अशी नसली पाहिजे। छान असं मिक्स करायचं। त्यानंतर यामध्ये पनीर टाकून घ्यायचं, पनीरही मिक्स करायचं आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची। तर या ठिकाणी खूपच मस्त, झटपट आणि एकदम सोप्या पद्धतीने पनीर पांढरा मसाला हा बनवून तयार झाला। दिसायला जेवढा मस्त दिसत आहे की नाही, चवीला तेवढाच 1 नंबर आहे। खाणारे प्रत्येकजण याची तारीफ करतील ही माझी गॅरंटी आहे। तर तुम्हाला माझी बनवायची पद्धत खरंच कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांगा। धन्यवाद। तुम्ही मक्याच्या कणसाचे कोणकोणत्या रेसिपी बनवता हे मला कमेंट्स करून जरूर सांगा। पण ही रेसिपी मी बनवते। त्यासाठी मक्याचं कणूस घेतलं, त्यामधले मस्त असे दाणे सर्व असे काढून घ्यायचे। आता थोड्याशा तुपामध्ये लसण हा परतून घ्यायचा आहे। हे पहा अशा पद्धतीने। त्यानंतर त्यामध्ये मक्याचे दाणे टाकायचे, तेही छान असे परतायचे। छान परतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, लाल तिखट टाकायचं, थोडीशी हळद टाकायची आणि थोडंसं काळं मीठसुद्धा टाकायचं। छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं घोटभर पाणीसुद्धा घालायचं आणि झाकण ठेवून बारीक गॅसवर होऊ द्यायचं। इथपर्यंत झाल्यानंतर वरून कोथिंबीर टाकली, मस्त लिंबाचा रस पिळला आणि गरमागरम असं हे खायला घेतलं। जेवढं दिसायला मस्त दिसत आहे की नाही, तेवढंच चवीला अप्रतिम असंही लागत आहे। आता ही रेसिपी मी जेव्हा सुरुवातीला बनवली की नाही, एवढी प्रचंड आवडली की मी जेव्हा मक्याचे कणस येते तेव्हा ही रेसिपी जरूर बनवते।
तर तुम्हालाही कशी वाटली कमेंट्स करायला मात्र विसरू नका. सुटलं की नाही तोंडाला पाणी अशी ही रेसिपी झालेली आहे. तेवढीच त्याच्या पुढची रेसिपी आहे. भाजी तेवढीच जबरदस्त लागते. त्यासाठी कांदा, लसूण, टमाटे, कोथिंबीर मिक्सरमधून बारीक अशी फिरून घ्यायची. बेसनामध्ये ओवा, लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ, कस्तुरी मेथी, थोडंसं तेल टाकायचं आणि पाणी टाकून पीठ चुरून घ्यायचं. अशा पद्धतीने रोल बनवायचे. 5 मिनिटापर्यंत फुल गॅसवर वाफवून घ्यायचं. तुपामध्ये खडे मसाले परतल्यानंतर त्यामध्ये वाटलेलं वाटण टाकायचं. छान मिक्स करायचं. थोडीशी सोप, धना जिरा पावडर, हळद, लाल तिखट, गरम मसाला, चवीनुसार मीठ, दही आणि थोडीशी साखर टाकून ग्रेव्ही परतून घ्यायची. तोपर्यंत गट्टूला कट करून घेतले. त्यासोबत मस्त असा हा लच्छेदार पराठा बनणार आहे. ग्रेव्ही छान परतली. त्यानंतर तयार गट्टू त्यामध्ये टाकले. गट्टूचं जे पाणी होतं ते पाणी त्यामध्ये टाकलं. वरून कोथिंबीर फिरवली आणि पराठाही मस्त तुपावर छान असं भाजून घेतलं. तर या गट्टूच्या भाजीसोबत हे पराठे खूपच मस्त लागतात. आता माझी बनवायची पद्धत कशी वाटायली कमेंट्स करायला विसरू नका. आज बनणाऱ्या मस्त झणझणीत अशा मिरच्या, त्यासाठी एवढ्या छान काळपट अशा मिरच्या आणल्या. आता छान असं स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं, म्हणजे जे आपण करणार आहे की नाही ते खराबसुद्धा होणार नाही. त्याला अशा पद्धतीने कट लावून घेतले. आता मसाला बनवण्यासाठी धना, जिरा, सोप, मिरे छान असे परतून घ्यायचे. त्यानंतर खलबत्त्यावर हे मस्त असं वाटून घ्यायचं. मिक्सरमध्ये न वाटता खलबत्त्यातली चव खूप मस्त लागते. भरड वाटल्यासारखी वाटून घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने एकदम बारीक पावडर नाही करायचं. ते मसाला त्यामध्ये टाकला. चवीनुसार मीठ, लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट आहे, हळद, थोडंसं दही टाकलं आणि तडका देण्यासाठी तेलामध्ये लसणाच्या पाकळ्या, जिरं, मोहरी आणि तो तडका त्यामध्ये फिरवला आहे की नाही. किती मस्त झणझणीत अशा मिरच्या तयार. भाकरीसोबत अप्रतिम अशा हे मिरच्या लागते. जरी भाजी असली ना तरी हे मिरच्या तुम्ही खायला घेसाल. लौकी पाहिली की नाकं मुरडतील. पण आजची रेसिपी अशी आहे की भरभरून लौकी खातील. तर लौकी वरचे सालं काढून किसून घ्यायचं. त्यामध्ये कोथिंबीर, अर्धी वाटी दही, 1 वाटी रवा, थोडीशी हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून अशा पद्धतीने बॅटर भिजवायचं आहे. तेलामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता टाकून तो तडका त्यावर फिरवायचा. सगळ्या शेवटी खायचा सोडा टाकायचा. छान असं मिक्स करायचं. इडली पात्राला तूप लावायचं. त्यामध्ये बॅटर भरायचं आणि 5 मिनटं फुल गॅसवर होऊ द्यायचं. 5 मिनटामध्ये हलकी फुलकी जाळीदार स्पॉन्जी अशी लौकीची इडली बनवून तयार झाली. कुणाला कळणारही नाही की यामध्ये लौकी आहे. इतकी मस्त झाली. कशी वाटली कमेंट्स करा.